कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी बरोबर. कुणासाठी करतात ते? त्यांनी पूर्ण जीवन बहाल केलं ना आपल्यासाठी, आपला संसार सुखाचा होण्यासाठी. त्यांचा संसार उभा केला नाही ना, आहे ना. त्यांचा संसार कोणता आहे? आहे ना. पूर्ण जगच त्यांचा संसार आहे ना. तिथे जाल तिथे माझं घर, एक अवघे विश्वचे माझे घर, सगळं त्यांचं आहे. तर असं आपले परमपूज्य प्रयाग भारती महाराज यांच्या स्मरणार्थ, तसेच आपले गुरुदेव भारती महाराज यांच्या स्मरणार्थ आपण हा आनंद सप्ताह ठेवलेला आहे. या पूज्य गुरुवराच्या चरणी कोटी कोटी वंदन, आनंद देव. तसेच आपले परमपूज्य गुरुवर्य केवल भारतीजी महाराज, परमपूज्य गुरुराज भारती महाराज यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या कृपा आशीर्वादानं आपण हा सप्ताह ठेवलेला आहे. त्यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी वंदन, आनंद देव. तसेच आपले आदरणीय असे पुष्करगिरी महाराज देवगड, परमपूज्य शंकर महाराज, जवळच इथे शिरोली आश्रमावर असतात जागृती देवस्थान, जागृती आश्रम. तर अशा सर्व पूज्यवरांचा आपल्यावर सर्वांवर वरद हस्त आहे. आणि त्यामुळे गुरुवरांचा जो वरदहस्त आहे, त्यांच्या कृपाशीर्वादानं आपण सर्वजण किती भाग्यवान. महाभारत सांगू शकतं आपल्यासाठी त्यामध्ये आहे. बरोबर आपलं खूप भाग्य आहे. प्रपंच आहे आणि परमार्थ सुद्धा आहे. आता प्रपंच करत असतानाच आपल्याला परमार्थ सुद्धा करावा लागतो. पोट भरल्याशिवाय बोलता येईल. पोट भरायला येतं पहिले, मग काही थोड्यातून आपल्याला नामस्मरण करायचं असेल, काही करायचं नाही. म्हणून मनुष्य हा स्वार्थी म्हटला जाते. मनुष्य हा स्वार्थी प्राणी आहे आणि दुसरा स्वार्थी हे सुद्धा आहे. आता काय स्वार्थ आहे तो बघा. जोपर्यंत आपलं पोट भरत नाही तोपर्यंत आपण परमार्थ करू शकतो का? पाहिजे परमार्थ होऊ शकत नाही. म्हणून माझी जी पोटाची भाकरी आहे ती म्हणजे जी माझी ड्युटी आहे. मी आरोग्य विभागामध्ये काम करतो, तर माझं आद्य कर्तव्य ते सुद्धा आहे. ते 2 मिनिटं तुम्हाला आज सांगू इच्छितो. या ठिकाणी आज एक विशेष दिवस सुद्धा आहे जो की आरोग्य विभाग साजरा करत आहे. माहिती आहे तुम्हाला कोणता दिवस आहे? कोणता? आज आरोग्याचा एक विशेष दिवस आहे. कोणता आहे माहिती आहे? ठीक आहे. मध्ये मध्ये थोडासा प्रश्न विचारतो काय. माझा स्वभाव आहे थोडासा गमती मजा आहे की नाही. म्हणजे जे आपल्याला ऐकायला भेटते जड जात नाही, सोपं वाटतंय. तर आजचा दिवस आहे जागतिक भिवताप दिवस. कोणता आहे? जागतिक भिवताप दिवस. भिवताप
म्हणजे काय तर हे बिमारी आहे. तुम्ही ऐकलं असेल, हिवतापाचं नाव ऐकलंय का? थंडी वाजून ताप नाव ऐकलंय का? हा, तर थंडी वाजून ताप हा जो आजार आहे, आता याचे पेशंट कमी झाले तसे, पण पहिले जास्त होते. आणि म्हणून एक सगळ्या जगाला हे ठरवलं होतं आजच्या दिवशी 25 एप्रिल रोजी पूर्ण जगाला हे ठरवलं होतं की बाबा आपल्याला हे युद्ध समोर उच्चाटन करायचं आहे. म्हणून एक 2 मिनिटं तुम्हाला याच्याविषयी माहिती सांगतो. म्हणजे हे झालं माझ्या मुलाचं नाव, बरोबर की आपल्याला परमार्थ पण करायचा आहे आणि स्वार्थ पण करायचा आहे. स्वार्थही साधायचा म्हणजे अवरचा परमार्थ म्हणता येईल, अवर आणि पर. अवरकडून परकडे जावं लागेल. तर हा हिवताप कशामुळे होतो? तो एक प्रकारचा जंतू असतो आणि हा जंतू आपल्या शरीरात कुठून येते? तर तो येते डासाच्या माध्यमातून. डास असतात ना, डास. हे डास तो जंतू एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे सोडून देतात, फैलावतात. आता हा जर डास आपल्याला चावला तर आपल्याला काय होऊ शकते? हिवताप म्हणजे मलेरिया. मलेरिया तुम्हाला लवकर समजेल, आहे ना, मलेरिया आला पाहिजे. आणि जास्त प्रमाणात असलं तर आपला मृत्यू सुद्धा होऊ शकतो. आता हे रोखायचं कसं? तर हा जो डास तयार होतो हा कुठे तयार होतो माहिती तुम्हाला? हा डास तयार कुठे होतो माहिती आहे? हे आपल्या घरी तयार होते ना. आपल्या प्रत्येकाच्या घरी माठ आहे ना, माठ, रांजण, गहू, या ठिकाणी हे डास तयार होतात. कारण त्या ठिकाणी ते डास अंडे देतात, त्या पाण्यामध्ये अंडे सोडतात आणि अंडे सोडले की त्याला तिसऱ्या दिवशी तुम्हाला ते दिसते अळी, त्यात तुम्ही काय म्हणता? ढोकळे. ढोकळे म्हणतात की नाही? हो, म्हणजे आमच्या घरी आमची आई आम्हाला लय कल्ला करत झाले, ढोकळेच नाही. ढोकळं पडलं म्हणजे मनात लवकर साफ करायला लागते. थोडंसं बदल जुन्या लोकांना हे होतं. तर त्याचा 7व्या दिवशी डास बनते, तिसऱ्या दिवशी अळी दिसते, 7 दिवस झाले त्याचा डास बनते, तो तुम्हाला येऊन चावत राहते. आपल्याला डास तो कोण तयार करून राहिलं? कोण तयार करून राहिलं? आपणच तयार करून राहिलो ना. मग 7 दिवसातून एकदा जर तो कोरडा केला, तो माठ भरून राखण कोरडा केला, तर हे पहिलं एवढे एवढे होतील का डास तयार? नाही होणार. आणि म्हणून आजच्या दिवसानं शासन हा दिवस साजरा करून राहिला की जनसामान्यांना सांगा की हे आपल्या घरचे जे कूलर आहे, पाणी साठे आहे, त्याच्यामध्ये जर साठवून ठेवलेलं पाणी असलं तर डास तयार होते आणि तो आपल्याला चावल्यामुळे हिवताप वगैरे होऊ शकतो. मग आपण आता दोन्ही प्रकारचे हिवताप पाहणार. हा झाला अवरचा हिवताप. असा अध्यात्मात सुद्धा हिवताप येते. अध्यात्मातला हिवताप माहित आहे का? आता आपण म्हणतो की चला बरं दत्तनाम सप्ताह आहे, नामस्मरण आहे, चला सीताराम बरं आपण जाऊ. पण मग बऱ्याच लोकांना पुढचं असते काय? पुढचं आहे का कोणाला? पुढचंच नाही आहे. कारण कामं जेवढे आहेत आणि कामासोबत असंख्य विचार आपल्याला आहे. कारण संसाराला कोण पाहिजे? कारण सगळे टोकरी आपण डोक्यावर घेऊन कशाला ना. त्या दत्त महाराजांना काही दिलंच नाही आपण टोकरी. संसाराची टोकरी संसार पण सांभाळेल आपल्याला. हे सगळं संसाराचं ओझं घेऊन आपण फिरून राहिलो, आहे की नाही? दत्त महाराजांचं सगळे चिंता, जे काही तुमचे विचार असतील ते सगळं मला देऊन दे बाबा, आणि तू मस्त निवांत मला नामस्मरण करत दे. पण आपण काय म्हणतो, आपल्याला टाईम टाईम नाही. म्हणून बघा संतांनी म्हटलेलं आहे, जो प्रपंचाशी सावधान त्याचा परमार्थ निधान, जो प्रपंचाशी असावधान त्याचा परमार्थ खोटा. म्हणून प्रपंचाला आपण जोपर्यंत सावध राहत नाही, आता समजा हे डास आपण होऊ दिले तयार
आणि आपल्याला समजा इव्हन चावत असले, आपल्या नामस्मरण सुरू आहे, आला मच्छर चावलं बसलं की निघून चावलं की होईल की आपलं नामस्मरण नाही. म्हणून पहिले आपल्याला ढासाचा प्रबंध करायला गेला, बरोबर की नाही? आणि तेव्हा आपलं त्या नामामध्ये लक्ष लागेल, ते नामस्मरणामध्ये आपलं लक्ष त्या ठिकाणी लागेल. तर बघा मंडळी, एका आता आपण पाहला अवरचे डास कसे आपल्याला त्रास देतात, त्याच्यामुळे आपल्याला बिमारी पण होते. आता परमार्थातला हिवताप कोणता आहे? परमार्थात हिवताप येते, तो हा हिवताप असते की आपल्याला वेळ भेटत नाही, संसाराच्या कामातून वेळ भेटत नाही, आणि आपलं जे विचारचक्र आहे सारखं सुरू असते, या संसाराचं कसं होईल कसं होईल, अशा माणसा आहे ना, त्याला म्हटलेलं आहे अविद्या. काय म्हणतात? अविद्या म्हणून म्हटलेलं आहे. अविद्या भवामध्ये पडियलो मी, कासा विष झालो माया मगरने, त्रासलो माझा मी विसरलो देवा तू ये बा. पडियलो मी कासा विष झालो माया मगरने, कसं आहे ते, माझा मी विसरलो, माझा मी कोण आहे हे मी विसरलो. आणि म्हणून हे जे अविद्येचं आहे, हे अविद्येचा जो हा डोहा आहे, बघा ना, आपण पाहिलं ना, आता आपल्या घरामध्ये जर पाणी साठवून ठेवलं, 7 दिवस जर सारखं साचलेलं राहिलं आणि उघडा आहे ते पाणी, त्या डास अंडे देणार आहे, बरोबर? आपल्याला त्रास होणार आहे, बरोबर? मग असंच आपलं मन जे आहे ना, हे मन, हे मनही हा भवडोह आहे म्हटलेलं आहे, भवडोह. आणि ह्या मनामध्ये अविचार रूपी डास तयार होतात. अविचार आणि अविचार रूपी डास या ठिकाणी आपल्या मनामध्ये साठून राहतात आणि ते वारंवार आपल्याला डंग करत राहतात. त्याला आपण म्हणतो चिंता आहे, भय आहे, भीती आहे, कसं होईल, काय होईल, माझ्या मुलाचं कसं होईल, मुलीचं कसं होईल, सगळी चिंता आपल्या डोक्यामध्ये त्रासदायक असते. म्हणून आजच्या माध्यमातून आज जर तुम्ही कार्यक्रम ऐकला तर तुमच्या डोक्यातली सगळी चिंता बंद, सगळं तुमचं टेन्शन गायब होते. दत्त महाराज म्हणून ही आयडिया निर्माण केलेली आहे. हे जे प्रवचन आहे, हे भागवत आहे, हे कशासाठी आहे? जसं आता ते माठातलं पाणी तर तुम्ही कोरडं करून टाकून देसाल, बरोबर? पण या माठातलं पाणी कसं कोरडं करसाल? हे विचार कोरडे कशा करतात मावशी तुम्ही? याला रिकामं कसं करसाल? आणि हे जर रिकामं केलं नाही तर इथे डास तयार होतील की नाही? आणि म्हणून हे पण आपण रिकामं केलं पाहिजे. म्हणून आपण जेव्हा गुरु करतो तेव्हा गुरु काय देतो आपण? तन गुरु सर्व, मन गुरु सर्व. तनही गेलं, मनही गेलं, नाही ना? तन आपल्या कामाला येईल, तनही गेलं, मनही गेलं. मग तन मन धन गुरु सर्व असं आपण गुरु करताना करतो की नाही? पण आपण फक्त हे म्हणतो, प्रत्यक्ष मन आपण त्या देवाला दिला का? आणि म्हणून त्याची विधी लावून दिलेली आहे की नाम चिंतन.
मग संसाराचे काम सगळे आपल्याला करायचेच आहे, पण हे संसाराचे काम करत असताना सुद्धा आपण थोडा वेळ होईल, थोडा वेळ बस सगळे काम म्हणजे आठवून त्या परमात्माचं नाम चिंतन करायचं. मग ते जे नामचिंतन तुम्ही त्या परमात्माचं करून राहिलेले आहे, ते आहे तुमचं हे मन रिकामं होते. तिथलं पाणी तुम्ही बदलून राहिले, मग त्या नामचिंतन तुम्ही जे टाकून राहिले, नामाचं शुद्ध जल तुम्ही त्या भांड्यामध्ये टाकून राहिले, मनरूपी भांड्यामध्ये. मग ते मनरूपी भांड्याचं नाम चिंतन टाकत राहिल्यानं आपले विचार हे शुद्ध होत राहिले, संकल्प शुद्ध होत राहिले, आणि मग आपल्या डोक्यातले जे अविचार आहेत ते अविचार आपले हळूहळू कमी होऊन राहिले, आपल्या चिंता हळूहळू कमी होऊन राहिल्या. आणि कशा तर ते पाहू आपण आता. कारण आपल्या मनातल्या ज्या इच्छा असतात, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आशा असतात, आणि त्या विचारामध्ये माणूस रात्रंदिवस गुंग असतो. आपण म्हणतो समजत नाही गेला, रोजच काम नाही करून राहिले, इतकी विचार झाले नाही. म्हणून म्हटलेलं आहे, आशा म्हणसा सदा करतील माझा हे वासना, करतील माझा हे वा सोसू कोटवरी, सोसू कोटवरी, नाना सुख झाले सासरी, ओ जाऊ चला माहेरी, नाना सुख झाले सासरी. कल्पना सासुमरे पाहिना, कल्पना सासुमरे पाहिना, वासना नंद अटपेना, वासना नंद अटपेना. झाले मी घाबरी, झाले मी घाबरी, नाना सुख झाले सासरी, ओ जाऊ चला माहेरी, नाना सुख झाले सासरी. ह्या कल्पना, ह्या वासना, ह्या आशा, मनसा याचा नित्य निरंतर याच्यामध्ये आहे, आणि याच्यामुळे आपला जीव कासावीस होतो. म्हणून आज जर आपण विचारलं, आपल्या जीवनामध्ये सुख जास्त आहे की दुःख जास्त आहे? या जीवनामध्ये आपलं सुख जास्त आहे की दुःख जास्त आहे? तुमच्याकडे येऊन झालं कॅमेरा, थोडीशी चर्चा करायची. आपल्या जीवनात दुःख जास्त आहे की सुख जास्त आहे? जास्त प्रमाणामध्ये सुख जास्त की दुःख जास्त? आज आपल्याला हा मुद्दा काढून टाकायचा, म्हणजे दुःख जास्त आहे की नाही, हे भाडं असं आहे की नाही, दुःखाचं भाडं जास्त आहे की नाही, कमी करायचं आहे, पुन्हा बोलायला गेलं म्हणजे तुम्ही एकटं मी कसा मी एकटा बोलत नाही, पण जोपर्यंत समोर बोलत नाही तोपर्यंत बोलता येत नाही. काय काही काही लागतं की तुला बोलत नाही काही आणि सर्व हे जे मनातलं दुःख आहे, आपल्या जीवनातलं जे दुःख आहे, ते दुःख आपलं जाण्यासाठी काय करता, या अविद्येच्या भावामध्ये पडलेला आहे आपण, आणि म्हणून तो जो अविद्येचा भाव आहे तो आहे याच्यामध्ये माझा मी विसरलो विवाही,
आपण त्या आनंद प्रभूचे लेकर, कुणाला लेकर? आनंद प्रभूचे. आनंद प्रभूचे लेकर. मग आनंद प्रभूचे लेकर की दुःख प्रभूचे लेकर? आपले गुरु आनंद प्रभू आहे, आनंद दुःखी असल्यामुळे मग यांच्यासाठी जरुरी माया वेश प्रेरणाला यावं लागेल. साक्षात तू हे या ठिकाणी अवतरित होतातच यासाठी की त्यांना माहित आहे की माझा हा जीव जो आहे ना हा खूप आनंदी आहे, परंतु आज तो दुःखामध्ये पडलेला आहे, आज तो दुःख भोगतो आहे. आणि हा माझा लेकरू हे आनंदाचं लेकरू आहे, यांना आता आनंद उपभोगायला पाहिजे. किती वेळासाठी? किती वेळासाठी? नित्य निरंतर आपला आनंद आपण उपभोगू शकतो आहे की नाही? नित्य निरंतर आनंद आज आपल्याला ऐकायला मिळेल. कसा भोगायचा तो? कसा भोगायचा ते आनंद? आपण आनंदात राहायचं. का बरं आपण या भावसागरात पडतो? का बरं आपण दुःखी कष्टी होतो? है ना? म्हणून तिथे म्हटलेलं आहे की माझा मी विसरलो. काऊन झालं तर प्रभू आपल्याला या ठिकाणी समजून सांगतात की बळेलो तुम्ही माझ्याजवळ आले म्हणजे परमात्मा जवळ आले. एक दिवस असा होता की आपण त्या परमात्माजवळ होतो, त्या निराळंब सृष्टीमध्ये होतो, सर्वजण आपण आत्मरूपाने त्याच्यावर होतो. आणि आज आपण या देहात आलो बाळ रूपाने, है ना? बघा माझा मी विसरलो. आज जर म्हणसाल आपण कोण आहे, आपला परिचय द्या, काय देणार आपला परिचय? आपल्या दुःखाचं कारण पाहून आलो बरं आपण, आपलं दुःखाचं कारण पाहून आलो की आपण आहोत कोण?